नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, उद्या होणार आहे कटफल केसरी 2025चं भव्य आणि दिव्य मैदान। मित्रांनो, ओपनचं मैदान असणार आहे आणि तुम्ही बक्षिसांचे स्वरूप तुमच्या समोरच आहे मित्रांनो। आणि प्रमुखतः मित्रांनो, या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षिसं देण्यात येणार आहेत। म्हणजे प्रथम क्रमांकाला 10,000 ते मित्रांनो 9 क्रमांक असणार आहेत। आणि तुम्ही इथे फाटे बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉपची फाटी सध्या तरीला बोलली जाते। सुरेख अशी फाटी मात्र बनवले मित्रांनो। 1.5 लाखाचं मात्र मैदान असणार आहे कटफल केसरी 2025चं। मित्रांनो, पर्व पहिलेच असणार आहे। सुरेख अशी फाटी आपल्याला बघायला मिळते आणि या मैदानामध्ये सुद्धा टॉपचे नंदी येणारच आहेत। आणि मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला तेच समजणार आहे की कोणकोणते नंदी या मैदानामध्ये येणार आहेत व त्यांचे पैरे व संभावित पैरे। मित्रांनो, फिक्स पैरेसुद्धा माहीत होतील तुम्हाला व संभावित पैरेसुद्धा माहीत होतील। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचा लाडका मुंबईची आन बान शान राहुलभाई पाटील यांच्या काळजाचा तुकडा 1001 मथुर। मित्रांनो, मथुरसुद्धा 100% या मैदानामध्ये दाखल होणार आहे। आणि मित्रांनो, त्याचा पायरासुद्धा ओपन झालेला आहे। स्वतः दादांनीच त्याचा पायरा ओपन केला मित्रांनो। दादांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं मित्रांनो की बिंजोडचा बादशाह मथुर 1001 आणि त्याचा पायरा मात्र असणार आहे बलमा। मित्रांनो, राजधानी एक्सप्रेस बलमा ही जोडी अगोदरसुद्धा पळाली गेली मित्रांनो। उत्तम अशी गाडी पळते मित्रांनो। आणि तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, राहुलदादा पाटील यांनी स्वतः हे पायरा सांगितला आहे आणि हा पायरा राहुलदादा एकदा बोलले का तोच पायरा होणार म्हणजे होणारच मित्रांनो। हा पायरा आपल्याला 19 तारखेला ओपनच्या मैदानात 100% बघायला मिळणार आहे मित्रांनो। तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा। आणि मित्रांनो, प्रमुख गोष्ट म्हणजे अशी भरपूर असे गाडा मालक आहेत जे मैदानाच्या दिवशीसुद्धा पायरा सांगत नाही, पण असा एकमेव गाडा मालक आहे तो म्हणजे राहुलदादा पाटील यांनी मित्रांनो 2 दिवसापूर्वीच पायरा सांगितला की बलमा आणि मथुर यांची जोडी पाळणार आहे। तर मित्रांनो, राहुलदादासाठी 2 शब्द लिहा कमेंट्समध्ये। स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सर्जासुद्धा मित्रांनो आपल्याला उद्याच्या मैदानात म्हणजेच कटफल केसरी 2025मध्ये 100% बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला माहीतच असेल, सर्जाची मात्र 5 लाखाच्या मैदानामध्ये सुरेख अशी गती लागलेली, गटपासू झालेला, पण काही कारण असतो त्याची हार झाली। परंतु आता कमबॅक करण्यासाठी त्याचा पायरा मात्र असणार आहे पिस्टन 2211। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल पिस्टन 2211 आणि सर्जा यांची जोडीसुद्धा सुरेख अशी पळते मित्रांनो। अनेक मैदानात त्यांनी 1 नंबरचं पारितोषिक 2 नंबरचं पारितोषिक मिळवले। म्हणजेच की ही जोडी जेव्हा जवळ आली आहे, जेव्हा यांचा पायरा जुळून आला आहे तेव्हा मित्रांनो गुलाल 100% झाला आहे। आणि आता कटफल केसरीमध्ये ही जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा, कारण तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो ही जोडीसुद्धा सुरेखरित्या पळते। संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा मित्रांनो आपल्याला कटफल केसरीमध्ये बघायला मिळणार आहे। आणि तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, मागील मैदानामध्ये म्हणजे 5 लाखाच्या मैदानात अर्जुन आणि लखन यांचा पायरा यूट्यूबवरती सर्वात पहिले आपणच सांगितलेला आहे। तोच पायरा मित्रांनो 5 लाखाच्या मैदानात झाला। त्यासाठी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला 1 लाईक करा। आणि मित्रांनो, उद्याच्या कटफल केसरीमध्ये ओगलेवाडीचा तेजा आणि लखन यांचा पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो। हा एक संभावित पायरा आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच असेल ओगलेवाडीचा तेजा आणि राजा यांचा पायरा जुळून आला आणि मित्रांनो त्यांनी मात्र 5 लाखाच्या मैदानात गुलालाचे मानकरी झाले। सुरेखरित्या गाडी पळाली मित्रांनो। परंतु आता उद्या सुंदर अशी फाटी आहे, सुंदर असं मैदान आहे, सुंदर अशी आपल्याला नंदी बघायला मिळणार आहे। त्या जोडीमध्ये आपला लखन आणि तेजा यांचा पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो, कारण ही जोडी अगोदरसुद्धा पळाली गेली आहे आणि सुंदर असा गॅस लागतो गाडीला आणि गाडी मात्र गुलालात राहते म्हणजे राहतेच मित्रांनो। आणि पुढील नंदी म्हणजे गदनिकीची आन बान शान चटणी भाकरीचा पैलवान राजा 9950 राजासुद्धा आपल्याला मैदानात दिसणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघितलं असेल 5 लाखाच्या मोठ्या मैदानात राजा आणि तेजा यांचा पायरा जुळून आला आणि ते सुद्धा गुलालाचे मानकरी झाले। आणि उद्या कटफल केसरीमध्ये सुंदर अशी फाटी आहे आणि त्या फाटीमध्ये राजा आपल्याला बघायला मिळणार आहे। राजांनी मात्र गुलालाचे मानकरी झाला आहे मागच्या मैदानाने। आता सुद्धा तोच गुलाल कायम ठेवण्यासाठी राजा आणि रायफल यांचा पायरा होणार आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच असेल रायफलसुद्धा दोन्ही खांदी पब्लिक फिट आहे मित्रांनो। जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतं। मथुर आणि रायफल यांचा पायरा जुळून आलेला, सुंदर अशी गती लागली मित्रांनो। गटपात झाली, सेमीला मात्र काटाकाटीच झाली मित्रांनो लढत। परंतु आता राजा आणि रायफल यांची जोडी जुळून येऊ शकते आणि ही जोडीसुद्धा सुरेखरित्या गॅस लागते मित्रांनो, कारण मागे महाराष्ट्र केसरी मैदान झालेलं त्या मैदानामध्ये ही जोडी पळाली गेली आणि पळाल्यानंतर या जोडीने मात्र 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं। अपराजित जोडी ठरली। शिरसवडीकरांचे रायफल म्हणजे दोन्ही खांदी पब्लिक फिट आणि मित्रांनो आपल्या गरिबाची आन बान शान चटणी भाकरीचा पैलवान राजा, ओव्हरटेकचा बादशाह
अर्जुन. मित्रांनो अर्जुनसुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानात 100% बघायला मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, अर्जुनने आता बिनजोडच्या क्षेत्रामध्ये हाहाकार माजून ठेवलेला आणि मित्रांनो आता घाटावरती सुद्धा हाहाकारच माजवणार आहे. आणि मित्रांनो त्याचा पहिरा उद्या असणार आहे पुष्पा 666. मित्रांनो पुष्पाने तुम्हाला माहीतच असेल लगातार नंबरमध्ये राहतोय मित्रांनो, लगातार गुलालामध्ये राहते. मागील 3 ते 4 मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये पुष्पा गुलालात राहिला आहे. दोन्ही सेम साईजची बैल आहेत मित्रांनो. पुष्पा आणि अर्जुन यांचा पहिरा मित्रांनो उद्या जुळून येऊ शकतो आणि हा पहिरा जुळून आला तर 100% गुलाल होणार. हा आहे संभावित पहिरा आहे मित्रांनो. तुम्हाला आताच सांगतो मी, हा पहिरा संभावित आहे, हा पहिरा फिक्स नाही आहे. हा पहिरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे म्हणून हा पहिरा तुम्हाला मी सांगतोय, कारण आपले संभावित पहिरेसुद्धा खरे ठरतात मित्रांनो. आणि मित्रांनो त्यासाठी आपल्याच आता या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. अखंड महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो बकासूर पण 100% मैदानात दाखल होणार आहे कटफल केसरीच्या. कारण तुम्ही बघितलं असेल बकासूर आता मागील मैदानामध्ये 5 लाखाच्या मैदानामध्ये लखन आणि बकासूर यांचा पैरा आपण सांगितला, तो सुद्धा पैरा मित्रांनो 100% खरा ठरला. परंतु गाडी फॉल झाली आणि बकासूरची आणि लखनची मात्र त्या मैदानामध्ये हार झाली. परंतु मित्रांनो वाघ हा वाघच असतो मित्रांनो. उंबरड्याच्या मैदानात बकासूर गेला आणि तुम्हाला माहीतच असेल त्याचा पहिरा तेव्हा होता बळमा आणि बकासूर यांनी मात्र मित्रांनो 2 फेरे काढले आणि दोन्ही फेऱ्यामध्ये अपराजित ठरला, म्हणजेच विजेता ठरला. आणि मित्रांनो 3 फेऱ्यांचा आता नियम आहे, 4था फेरा पळू शकत नाही. म्हणून मित्रांनो गाडी फायनलला पळाली नाही, परंतु गाडीला सुरेखाचा स्पीड लागला आणि बकॅट डॉन का बोलतात ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि मित्रांनो उद्या कटफल केसरीमध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजेच घोटचा छोटा सर्जा आणि मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर हा पायरा जुळून येणार आहे मित्रांनो. हा पायरा मात्र तुम्हाला माहीत असेल जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतं. अखंड महाराष्ट्राचा लाडका हा जोडा आहे, कारण हा जोडी म्हणजे बघण्याची वेगळीच मजा असते मित्रांनो. खूप अशी गॅस लागते मित्रांनो या जोडीला आणि गाडी मात्र 100% गुलालात राहते. आणि तुमची सर्वांची आवडती जोडी हीच आहे मित्रांनो, मला सर्वांचं माहीतच आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा या जोडीबद्दल तुमचं मत काय आहे. आणि आपल्या व्हिडिओला नक्की मित्रांनो शेअर करा, कारण ह्या पायरे 100% आपले खरे होतात. आणि यामध्ये मित्रांनो हा पायरासुद्धा 100% फिक्स झालेला आहे. मथुरचा पायरासुद्धा 100% फिक्स झालेला आहे मित्रांनो. आणि सर्जेचा पायरासुद्धा 100% फिक्स झालेला आहे. बाकी पायरे मित्रांनो आपले संभावित पायरे आहेत, कारण तुम्ही बोलता का हा पायरे संभावित आहेत फिक्स नाही, तर मित्रांनो तुम्हाला आताच मी सांगितलं असेल या व्हिडिओमध्ये मित्रांनो संभावित पैरेसुद्धा आहेत आणि फिक्स पैरेसुद्धा आहेत मित्रांनो. कारण प्रत्येकाचे फिक्स पैरे आपल्याला माहीत होत नाही, आपण काही संभावित पैरेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो. परंतु मित्रांनो उद्या कटफल केसरीचं आयोजनसुद्धा 1 नंबर असणार आहे. कारण तुम्ही फाटीचा फोटो बघितला असेल, पुढे तुम्हाला फाटीचा फोटोसुद्धा दिसत असेल. सुरेख अशी फाटी मित्रांनो तयार केली आहे. सुरेख असं आयोजन मात्र उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा आपल्याला नंबर मिळणार आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल 9 नंबर क्वार्टर फायनलसुद्धा दिलेत आणि 1 ते 9 मध्ये सुद्धा नंबर दिलेत मित्रांनो. म्हणून मित्रांनो या मैदानाची ओढ सर्वांना लागली आणि या मैदानावर 100% सगळे टॉपचे नंदी पालताना दिसणार आहेत.